कायद्याच्या दारात प्रत्येक पाऊल नोंदवलं जातं, पण न्यायाच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी किती टप्पे पार करावे लागतात हे फार कमी लोकांना माहीत असतं. फक्त तक्रार लिहून न्याय मिळत नाही. फक्त तक्रार लिहून न्याय मिळत नाही. पुरावे, प्रक्रिया आणि सत्याच्या शेवटी जिंकतं भाई. सत्याचं शेवटी जिंकतं भाई. नमस्कार, मी आहे राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहता थेट वार्ता. आजचा विषय असा आहे जो प्रत्येक भारतीय नागरिकाने समजून घेतला पाहिजे. एफआयआर झाली तर पुढे नेमकं काय होतं? पोलीस लगेच अटक करतात का? कोर्टात केस कधी जाते? चार्जशीट म्हणजे काय? आणि आरोपी निर्दोष असेल तर? आज आपण एफआयआर नोंदल्यानंतरची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एफआयआर म्हणजे काय? एफआयआर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. जेव्हा एखादा दखलपात्र गुन्ह्याची माहिती प्रथमच पोलिसांना दिली जाते तेव्हा एफआयआर नोंदविली जाते. महत्वाचं म्हणजे एफआयआर म्हणजे दोषी ठरवण्याचा निर्णय नाही, ती फक्त तपास सुरू करण्याची कायदेशीर सुरुवात असते. एफआयआर नोंदवल्यानंतर पहिलं पाऊल म्हणजे तपास अधिकारी नियुक्त केला जातो. यानंतर घटनास्थळाची पाहणी, पंचनामा, पुरावा गोळा करणे, सीसीटीव्ही तपासणे, मोबाईल डेटा, फॉरेन्सिक तपास, साक्षीदारांचे जबाब, हे सर्व सुरू होतं. आरोपीला लगेच अटक होते का? उत्तर नेहमीच नाही. अटक करायची की नाही, गुन्ह्याचं स्वरूप, पुरावे, आरोपी पळून जाण्याची शक्यता, पुरावे नष्ट करण्याचा धोका यावर अवलंबून असतं. काही प्रकरणात नोटीस दिली जाते. जर अटक झाली तर आरोपीला 24 तासांच्या आत न्यायालयात हजर करावं लागतं. यानंतर पोलीस कोठडी, तपासासाठी पोलिसांकडे ठेवलं जातं. न्यायालयीन कोठडी, तुरुंगात न्यायालयाच्या आदेशाने ठेवलं जातं. दोन्हीमध्ये मोठा फरक असतो. सर्व गुन्हे सारखे नसतात. काही गुन्ह्यांमध्ये लगेच जामीन मिळू शकतो, तर काही गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाचा निर्णय आवश्यक असतो. तपासादरम्यान पोलीस साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे, फॉरेन्सिक रिपोर्ट, कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार यांची पडताळणी करतात. जर पुरावे मिळाले तर पोलीस न्यायालयात चार्जशीट दाखल करतात. त्यात आरोपी, गुन्हा, पुरावे, साक्षीदार, तपासाचा निष्कर्ष याचा समावेश असतो. जर पुरावेच नसतील तर क्लोजर रिपोर्टही सादर होऊ शकतो. चार्जशीट आल्यानंतर आरोप निश्चित होतात. दोन्ही बाजूंचे वकील युक्तिवाद करतात. साक्षीदारांची उलट तपासणी होते. पुरावे तपासले जातात. शेवटी न्यायालय निर्णय देते. आरोपी निर्दोष असू शकतो का? नक्कीच. एफआयआर म्हणजे दोष सिद्ध झाला असा अर्थ नाही. भारतीय न्याय व्यवस्थेचं मूलभूत तत्व आहे, जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती निर्दोष मानली जाते. जर जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन एफआयआर दाखल केली असेल तर त्याचेही कायदेशीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच कोणतीही तक्रार करताना सत्य माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, एफआयआर हा शेवट नसतो, तो फक्त न्याय प्रक्रियेचा पहिला टप्पा असतो. न्याय मिळवण्यासाठी तपास, पुरावे, न्यायालय आणि कायद्याची प्रक्रिया हे सर्व तितकंच महत्वाचं असतं. कायद्याची माहिती असणं म्हणजे वाद घालणं नाही, तर स्वतःचे हक्क आणि कर्तव्य समजून घेणं आहे. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.